मित्रांनो, तुम्ही कधी वरुड तालुक्यातील 12 ज्योतिर्लिंग असलेले मंदिर पाहिलेले आहेत काय? तर तेच पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहे वरुड तालुक्यातील सावंगा या गावामध्ये. तर मित्रांनो, असे म्हटलं जाते की हे मंदिर स्वयंभू निर्माण झालेलं आहे. म्हणजे या मंदिराचे जे शिवलिंग आहे त्याची निर्मिती स्वतः झालेली आहे. असे म्हटलं जाते की या मंदिरातील जे शिवलिंग आहे ते पाताळापर्यंत गेलेले आहे, म्हणून या मंदिराला पाताळेश्वर नाव असे देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आपण निघालेलो आहे मोर्शीवरून वरुडला जाण्यासाठी, आणि हे वरुड तालुक्यातील सावंगा या गावामध्ये, जे पूर्ण मोर्शी ते सावंगा गावाचं अंतर 30 ते 35 किलोमीटर आहे. मित्रांनो, गावात आल्यावर आपल्याला हिरवे दाट जंगल तसेच झाडे वगैरे पाहायला मिळते, आणि गावाबाहेर हे मंदिर 1 किलोमीटर असून तुम्ही पाहू शकता मंदिरातील परिसर किती साफ आणि स्वच्छ सुंदर आहे. तसेच मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब करणे पण विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे वरुड तालुक्यातील सावंगा या गावामध्ये, जिथे आहे श्री पाताळेश्वर महादेवाचं मंदिर, जे स्वयंभू आहे. आणि आज आपण ते पाहण्यासाठी इथे आलेलो आहे, आणि आपल्यासोबत आहे पवन भाऊ, जे आपले मित्र आहे, आणि सोबतच तुम्ही पाहताय पाताळेश्वराचं मंदिर. मित्रांनो, मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नागदेवतेची मूर्ती तसेच श्री हनुमानजीची पण मंदिर आपल्याला पाहायला मिळते. तसेच या मंदिरात पुरातन काळातील जुन्या देवी देवतांच्या मूर्त्या पण आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश भगवान तसेच गणपती आणि बरेच काही मूर्त्या इथे आढळण्यात येत आहे, जे तुम्हाला सध्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मित्रांनो, असे म्हटलं जाते की फार वर्षापूर्वी इथे जेव्हा हे मंदिर किंवा काहीच नव्हते, तेव्हा इथे दाट जंगल होते. आणि असं म्हटलं जाते की जेव्हा इथे गुराखे लोक ढोरे बकरा चारण्यासाठी यायचे, तेव्हा त्यांना हे पिंड आढळण्यात आली. आणि जेव्हा त्यांनी हे माहिती गावातील लोकांना दिली, तेव्हा गावातील लोकांनी इथे प्रत्यक्षात येऊन पाहिलं. असे म्हटलं जाते की गावातील लोकांनी महादेवांसाठी गावात स्वतः एक महादेवाचं मंदिर बांधलं, आणि त्यांचं म्हणणं होतं का ही पिंड आपण गावात नेऊ आणि देवदर्शनात पूजा वगैरे करण्यासाठी. मित्रांनो, असे म्हटलं जातं की जेव्हा गावातील लोक पिंड गावामध्ये नेण्यासाठी जंगलामध्ये आले, तेव्हा त्यांनी पिंडीच्या अवतीभोवती खूप खोदकाम केले, आणि त्यांना पिंडीचा आकार हा जरासा पण दिसला नाही. तर त्यांनी असे मानले तेव्हा की पिंड हे पूर्णतः जमिनीखाली म्हणजेच पाताळामध्ये गेलेली असावी, आणि तेव्हापासून या पिंडीचे तेथे स्थापना करण्यात आली, आणि तेथेच नवीन मंदिरची निर्मिती पण करण्यात आली. त्याचबरोबर मित्रांनो, भाविक भक्तांसाठी या मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना पण करण्यात आलेली आहे, जे संपूर्ण आपल्याला लक्ष वेधून घेणारी आहे. त्याचबरोबर नंदी महाराज पण या मंदिराची शोभा वाढवून देणारे तुम्हाला दिसत आहे मूर्तीमध्ये. आणि मित्रांनो, खास विशेषता म्हणजे या मंदिराची येथील जे शिवलिंग आहे ते हमेशा थंडगार राहते. तर मित्रांनो, तुम्ही ह्या मंदिरामध्ये कधी आलेले आहेत का, तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. पाहू शकता मित्रांनो, या मंदिरामध्ये केदारेश्वर तसेच त्र्यंबकेश्वर संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, आसपासच्या पूर्ण परिसरामध्ये वरुड तालुक्यातील हे एकमेव स्वयंभू महादेवांचं मंदिर आहे, जे पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठंच नाही आहे, आणि हे पूर्णतः पाताळापर्यंत गेलेलं आहे असं म्हणण्यात येते. मित्रांनो, असे म्हटलं जातं की श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला इथे भागवत कथेचा कार्यक्रम असतो, आणि हजारो आसपासच्या खेडेगावातील भाविक इथे दर्शनासाठी येतात, आणि हजारो भाविकांची इथे उपस्थिती असते. 12 ज्योतिर्लिंगाबरोबरच मित्रांनो, महाकालेश्वरची पण पिंड इथे पाहायला मिळते. त्याचबरोबर घारेच्या गणपती तसेच महादेवाच्या मूर्त्या पण इथे पाहायला मिळते आपल्याला. आणि त्याचबरोबर मुख्य पिंड मित्रांनो, हे 12 ज्योतिर्लिंगाच्या पिंड हे वरतं, आणि मुख्य पिंड हे मंदिराच्या मधोमध आहे. आणि ही पिंड हमेशा ओलसर असते, आणि तसंच हाताला आपण जेव्हा या पिंडाला हाताचा स्पर्श करतो तेव्हा हे हमेशा थंडगार राहते असे म्हटलं जाते. तसेच मित्रांनो, मंदिराच्या बाहेर श्री नंदी महाराजची मूर्ती आणि तसे जाणाऱ्या भक्तांची पण गर्दी हमेशा पाहायला मिळते. त्याचबरोबर श्री शेषनाग महाराजची पण मंदिरामध्ये मूर्ती आहे. आणि मित्रांनो, या मंदिराच्या बाहेरच भाविकांना राहण्यासाठी छोटासा हॉल बांधलेला आहे, आणि तेथे भाविक स्वयंपाक वगैरे आणि राहण्याची पण व्यवस्था केलेली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. तर चॅनलला पण सबस्क्राईब करू शकता. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.